सो हे ऑल सगळ्यांना माहिती आहे. मोनाली पाटील आहे मी, एक ॲफिलेट मार्केटर. खूप दिवस झाले गॅप पडला आपला की मीटिंग नाही घेतली गेली. सो माझं इंट्रोडक्शन द्यायची तर मला काही गरज वाटत नाही आहे, कारण सगळेजण मला ओळखतात, काही न्यू असतील. सो मी आता गेल्या वर्षभरापासून या डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस करते. फर्स्ट ऑफ ऑल तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, जर तुम्ही सगळेजण न्यू समजते मी आता, काहींना झाले 2-4 महिने वगैरे. बट फक्त मला एवढं सांगायचं आहे, आजची मीटिंग खास प्रॅक्टिकल तर नाही घेणार आहे, बट फक्त मी बेसिक क्लिअर करते. मध्ये डिस्टर्ब नका करू प्लीज. ज्याचा पण माईक ऑन असेल ना, तर म्यूट करा. ओके. तर मला हेच म्हणायचं आहे. बघा, आता मीटिंगमध्ये 24 लोकांनी थंब गेला होता की मॅम मीटिंग घ्या आणि मीटिंग आम्ही अटेंड करू. तर बघू शकता तुम्ही, फक्त 9 लोकांचा आज अटेंडन्स आहे. म्हणजे फक्त तुम्ही इतकेच लोक सिरियस आहात. आणि जेव्हा तुम्ही अर्निंग बघता लोकांची, तेव्हा म्हणतात की मॅम तुम्ही एकटे अर्न करतायत, आमची अजून अर्निंग नाही झाली. तर मला सांगा, हा पाहिजे सिरियसनेस. जितक्या पण कंपनीच्या मीटिंग्स होतात आमच्या, रात्री 11 वाजता पण मीटिंग असते. बिंग अ हाऊसवाईफ मी माझा वेळ काढून मीटिंग अटेंड करते, कारण का आपल्याला शिकायचं आहे. जर आपण इथं इन्व्हेस्ट केलेले आहेत तर त्याचं आउटपुट म्हणून आपल्याला काहीतरी इन्कम यायला पाहिजे, हे पण गोल ठेवा. ओके ना. सिरियसनेस दाखवा तुमचा, काम करा. कारण कसं माहिती आहे, खूप लोकांनी जॉईनिंग केले आहेत, महिना झाला, 2 महिना झाला, शिकायचं अजून कोणालाच नाही आहे. ओके. शिकायचा प्रयत्न कोणीच करत नाही आहे माझ्या टीममधून तरी. ओके. कारण तुम्हाला जर मी स्पष्ट सांगते की याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग्स खूप जास्त मस्ट आहेत. ट्रेनिंग्स म्हणजेच काय, जितके पण तुम्हाला जे व्हिडिओज पाठवलेले असते, मी जी ट्रेनिंग सिरीज पाठवलेली आहे, फक्त वॉच करून मोकळं नाही व्हायचं आहे, त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आपला हा ॲफिलेट मार्केटिंगचा बिझनेस असा आहे की आपण सोशल मीडिया थ्रू आपल्याला इथं प्रमोशन करून अर्निंग करायची. फर्स्ट ऑफ ऑल, काही लोकांना हे सुद्धा माहिती नाही आहे की ॲफिलेट मार्केटिंग म्हणतात कशाला. विचार करा, तुम्ही जर अर्निंगची अपेक्षा करतायत, अजून तुम्हाला हे सुद्धा माहिती नाही आहे की व्हॉट इज मीन बाय अफिलिएट मार्केटिंग. ओके. आपल्या कंपनीचं नाव तर सांगता येते, पण कंपनीमध्ये पॅकेजेस किती आहेत, कंपनीचे फाउंडर कोण आहेत. तुम्हाला फक्त स्पॉन्सर सांगता येतं की मोनाली पाटील माझे स्पॉन्सर आहेत, बट कंपनीचे फाउंडर कोण आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कोर्सेसमध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूब, गुगलला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जर तुमचं बेसिक पक्कच नाही आहे, तर तुम्ही अर्निंगची अपेक्षा कोणाकडून करताय. आज मला तुमच्यावर डायरेक्ट फर्स्ट आपली मीटिंग आहे म्हणून तुम्हाला मला राग नाही करायचं आहे. बट मला हेच सांगायचं यार की तुम्ही लोक काम तर करायचं नाही, पण अर्निंगची अपेक्षा कशी काय करतायत. मी स्वतः ह्या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये जेव्हा आली ना, मी स्पॉन्सरवर डिपेंड नव्हतीच. मला आधी शिकायच्या होत्या ह्या गोष्टी. 3-4 महिन्यांनी माझी अर्निंग झालेली. सुरुवातीला जेव्हा मी प्लॅटफॉर्म जॉईन केला, 4 महिन्यांनी माझी फर्स्ट अर्निंग होती झालेली, फक्त एका महिन्यात. आज वर्षभरापासून कन्सिस्टंटली मी वर्क करते, तेव्हा कुठे मी महिन्याला 35-40 हजार रुपये कमवते याच्या थ्रू. ओके. काही जणांचा असा मेसेज होता की मॅम इंस्टाग्रामला तुमचे एवढे फॉलोअर्स आहे, मग तुमची अर्निंग तर होईलच. नाही, जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा माझी इंस्टाग्रामची प्रोफाईलसुद्धा माझ्याकडे नव्हती, कारण मला परमिशनच नव्हती. फक्त व्हॉट्सअपलाच मी जे पण काही होतं, फॅमिली मेंबरसोबत मी जॉईंट होती. माझ्याकडे कस्टमरचा फ्लो नव्हता, काहीच नव्हतं. पण मी स्वतःला ग्रो केलं इथून. मी इंस्टाग्राम ग्रो करण्यासाठी पहिले इंस्टाग्रामची प्रोफाईल तयार केली. मी म्हणते ना, तुम्ही म्हणतात ना की आपलं जे पण काही आहेत ना, आपल्या काही गोष्टी आहेत, आपण सगळं सोशल मीडियावर काम करतोय, मग आपलं सोशल मीडियाचं दुकान तर व्यवस्थित पाहिजे, तेव्हा तर लोक आपल्यापर्यंत इन्क्वायरी करतील. इन्क्वायरी केव्हा होईल आपल्याकडे. एखाद्या शॉपवाल्याने फक्त बॅनर लावलं म्हणून त्याच्याकडे लोक नाही येणार आहेत, त्याचं शॉप बघणार आहेत, तेव्हा त्याच्याकडे लोक वस्तू घेणार आहेत. सेम लाईक दॅट की आपलंसुद्धा इंस्टाग्राम, फेसबुक, जे पण काही प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्हाला ग्रो करणं गरजेचं आहे. आपल्या गोल्ड पॅकेजमध्ये सुद्धा दिलेलं आहे इंस्टाग्राम मास्टरी. इंस्टाग्राम थ्रू आपण कसं ग्रो होऊ शकतो, त्याबद्दल इंस्टाग्रामचं आपण प्रोफाईल कशी बनवायची आहे, हे सगळं तुम्हाला यूट्यूबला सुद्धा मिळणार आहे. यूट्यूबला सुद्धा हे सगळ्या गोष्टी आहेत ऑलरेडी. शिका ना तिथून. इंस्टाग्रामची प्रोफेशनल प्रोफाईल कशी बनवायची हे सुद्धा तुम्हाला यूट्यूबला आहे. तुम्ही नका व्हिडिओज बनवू फेस दाखवून. नको कोणाला, हाऊसवाईफ आहेत, काहींना प्रॉब्लेम आहेत, काही नाही करू शकत, पण विदाऊट फेस शोविंग सुद्धा तुम्ही तिथं प्रमोशन करू शकतात इंस्टाग्रामला. मग ह्या एक एक गोष्टी सगळ्या आपल्या कोर्सेसमध्ये आहेत. तर म्हणतात काम काय करायचं, तर हेच काम आहे. पहिले तुम्ही बिल्ड करा, आपली प्रोफाईल बिल्ड करा. आपल्या व्हॉट्सअपचे जे स्टोरी, स्टेटस, कुठलं काय ठेवायचं, 1 दिवस ठेवायचं, 8 दिवस गॅप द्यायचा. कुठल्या कस्टमर तुम्हाला इन्क्वायरी करणार आहे. आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आपलं काम काय असणार आहे,
की आपल्याला डेली प्रमोशन करून अर्निंग कशी होते. आपल्याला अट्रॅक्शन मार्केटिंग करायचं आहे. जर तुम्ही माझं अर्निंग तुमच्या प्रोफाईलला टाकतायत, जर तुमच्या कस्टमरने तुम्हाला इन्क्वायरी केली की या मॅम कोण आहेत, हा प्लॅटफॉर्म काय काम करतो, इथं अर्निंग कशी होती, या गोष्टी तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना. स्किल बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, स्किल सारथी काय काम करतं, स्किल सारथीमध्ये एवढे एवढे पॅकेजेस आहेत, हाय डिमांडिंग पॅकेजेस आहेत, या पॅकेजेसला प्रमोट केल्यावर आपल्याला इन्कम होते. तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी सांगते, खूप जणांना अजून हे माहिती नाही की ॲफिलिएट मार्केटिंग कशाला म्हणतात किंवा आपला हा बिझनेस काय आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणजेच काय, लीगल का म्हटलं गेलंय त्याला. कोण मध्ये आवाज करतोय यार. सो ह्या गोष्टी तुम्हाला नोन पाहिजे ना, तर केव्हा होईल माहिती तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हाच ना. जेव्हा ट्रेनिंग सिरीज सरांनी 9 व्हिडिओ पाठवले, त्याचा पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे की व्हॉट इज मीन बाय अफिलिएट मार्केटिंग. तर तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगते, जर एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये ना डिस्ट्रीब्युटर आहे, सगळ्यांना म्यूट केलं तरी सुद्धा आवाज येतोय. एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट जर आपल्या थ्रू कोणी घेतलं तर कंपनी आपल्याला त्याबद्दल कमिशन देते. तर वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे डिजिटल मार्केटिंगचा, जो ऑनलाईन आहे. तिथं कंपनी आपल्याला 92% कमिशन देते. तर आपल्याला हे 92% कमिशनसाठी काम करायचं आहे. तुम्ही म्हणतात, काही म्हणतात की मॅम जॉईनिंग करावे लागेल. अरे कुठला प्लॅटफॉर्म असा नाही आहे. मला सांगा ना, मॅकडॉनल्डचा पिझ्झा विदाऊट पीपल परचेस आपण तो पैसा, मॅकडॉनल्ड्स आज इतकं मोठं झालं का. मला सांगा ना, कुठली अशी गोष्ट आहे की तिथून आपण पैसे नाही कमवत आहेत किंवा जॉईनिंग करत नाही आहेत. जॉईनिंग करूनच गोष्टी होत आहेत ना. तुम्ही फक्त एक वेळ घेतलेला आहे की मॅम इथं नेटवर्क मार्केटिंग सारखं गोष्ट आहे. इथं नेटवर्क मार्केटिंग नाही आहे. इथं आपल्याला चेन बनवायची नाही, तशी इन्कम नाही होणार आहे. सिम्पली आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये लोक येण्यासाठी आपल्याला अट्रॅक्शन मार्केटिंग करायची आहे. आपल्याला सेल्समन नाही व्हायचं आहे. सेल्समनसाठी लोकांकडे जाऊन दरवाजाला ठोकठोक करून सांगायचं नाही आमचं प्रोडक्ट घ्या असं म्हणून. आपल्याला एकदम इंस्टाग्राम, फेसबुकचा किंवा व्हॉट्सअपचा वापर करून स्वतःहून लोक आपल्याकडे कसे येतील याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला स्वतःहून लोकांना भेटायचं नाही आहे, लोकांनी आपल्याकडे यायला पाहिजे. तशी आपल्याला अट्रॅक्शन मार्केटिंग करायची. तर ती कशी होणार आहे, जेव्हा तुम्ही ह्या ट्रेनिंग्स बघणार, जेव्हा तुम्ही यूट्यूब सर्च करणार. एकाच गोष्टीवर डिपेंड होऊन नाही चालणार आहे. मला सांगा, इंस्टाग्रामला तुम्ही फक्त आहे ना ॲफिलिएट मार्केटर टाका, एवढ्या प्रकारचे लोक येतात तुम्हाला. त्या लोकांना फॉलो करा. जे टॉप अर्नर आहेत कंपनीजमध्ये त्या लोकांना फॉलो करा. स्किल सारथीचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, इंस्टाग्रामला जाऊन तिथे त्यांना फॉलो करा. ते लोक काय काम करतात ते सगळं बघा ना, ते तुमच्या स्टोरी स्टेटसला ठेवा. फक्त व्हॉट्सअप नाही आपल्याला काम करायचं आहे. आपलं काम जनरल असणार आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचा वापर करून करायचं आपल्याला. इतके वयस्कर लोक काम करतात. अक्षरशः एक रिटायर पर्सन आहे अफिलिएट मार्केटिंगमध्ये, 50 वर्षाचे आहेत ते बाबा. इतकं छान प्रमोशन करून डेली इतकं अर्निंग करतायत. आणि तुम्ही डेली जे 2-4 तास जे तुम्ही इंस्टाग्रामवर घालवतायत ना, फक्त लोकांचे रील्स बघतायत. आज मी स्पष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मॅम फर्स्ट मीटलाच आल्या आणि सगळंच बोलतात. कारण का, तुमच्या सगळ्यांच्या कंप्लेंट्स होत्या की मॅम प्रमोशन कसं करायचं. अरे प्रमोशन कसं करायचं म्हणजे काय, मी काय करते, व्हॉट्सअपला प्रमोशनच करते ना. तुम्ही एक स्टोरी सेवर डाउनलोड म्हणून ॲप आहे, तर ते ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरला जाऊन. तर तुम्ही माझ्या सगळ्या स्टोऱ्या, जी मी स्टेटस ठेवते ते तुम्ही स्वतः डाउनलोड करून तुम्ही तुमच्या स्टोरीला ठेवू शकतात. मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे, तुम्ही फक्त प्रमोशन करा. तुमचे जे पण काही कस्टमर्स असतील ना, त्यांच्याशी मी बोलते, माझं बोलणं करून द्या कॉन्फरन्समध्ये. मी तुम्हाला फुल हेल्प करणार आहे, सपोर्ट करणार आहे. पण सपोर्ट मी त्यालाच करते जो काम करतो. ज्याने डायरेक्ट जॉईनिंग केल्या मला सांगितलं की मॅम आता अर्निंग कशी होईल ते सांगा. तुम्ही ना ट्रेनिंग कंप्लीट करत आहेत, ना ट्रेनिंगवर तुमचा फोकस आहे, तर मला सांगा कुठल्या उद्देशाने मी तुम्हाला हेल्प करू बरं. मला सांगा ना, मला पण खूप कामं असतात. मी तुमची स्पॉन्सर जरी असते ना, मी फक्त सपोर्ट करायला तुमच्यासाठी बसलेली आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल हे पण सांगते, जी पण तुम्ही रक्कम लावलेली आहे पॅकेज, तुम्हाला एक पॅकेज मिळालं आहे. ओके, तुम्ही कंपनीसोबत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो इट्स नॉट रिफंडेबल. ओके, कोणी असं म्हणू नका की मॅम पैसे रिटर्न द्या. पैसे रिटर्न कोण, कंपनी थोडी ना पैसे देते. मला सांगा, तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठल्या पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग आहे किंवा डॉक्टर कुठल्या पण कॉलेजला ॲडमिशन घेतलं, सपोज तुम्ही तिथून क्वालिफाईड नाही झाले, ATKT लागली किंवा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग तुम्ही 6 वर्ष केलं, म्हणून तुम्ही कॉलेजवाल्यांना असं म्हणता का की सर माझ्याकडनं झालं नाही, माझे अर्धे पैसे परत द्या. मला हे कळत नाही. ज्या प्लॅटफॉर्ममध्ये लोक लाखो रुपये कमवत आहेत, आपण तिथं का कमवत नाही आहेत. मला सांगा ना, जर हा प्लॅटफॉर्म जर जेन्युइन असता तर आज लोक एवढे टिकले नसते. गव्हर्नमेंटने याला सर्टिफाईड केलंच नसतं. पण करायची आपली धानत हवी आहे.
आधी आपल्याला काम करायचं आहे. इथं एज्युकेशनची गरज नाही आहे. मी सांगते तुम्हाला, अक्षरशः सिम्पल हाऊसवाईफ जी फक्त 10वी-11वी झाली, तिला फक्त मराठी आणि मराठी येतं. तुम्हाला अशा हाऊसवाईफचे मी एक्झाम्पल देते. इतके भारी, म्हणजे 20,000 तरी कमीत कमी महिन्याला कमवत आहेत अशा लेडीज, प्रमोशन करून. आपलं तर एज्युकेशन चांगलं झालं आहे. मला तरी वाटतं माझ्यासोबत जितक्या लोकांनी जॉईनिंग केले आहेत, खूप चांगले क्वालिफाईड लोक आहेत, जॉब पर्सन आहेत मोस्ट ऑफ द. आज मी त्यांच्यासाठी मीटिंग नाईटला ठेवली आहे. हा टाईम तर माझा नसतोच. सो जर तुम्हाला खरंच करायची ना, मी तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहे. बट तुम्ही तुमची इंस्टाग्रामची एक तरी प्रोफाईल मला दाखवा, की मॅम मी अशी प्रोफाईल बनवलेली आहे. बघा इथं मला काय चेंजेस करावे लागतील, माझा बायो रेडी आहे, आता मी काय काय पोस्ट करू. पोस्ट करण्यासाठी मग किंवा तुम्ही DM मार्केटिंग करू शकता, ते तुम्हाला मी एक एक मीटिंगमध्ये घेत जाईल. पण तुम्ही फक्त सुरुवातीला इंस्टाग्रामची प्रोफाईल तरी तयार करा. तिथून आपले कस्टमर्स येणार आहेत आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये. हा पूर्ण गेम आहे कस्टमरचा. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे इथं नीड आहे कस्टमरची. मग कस्टमर येतील कुठून? एक तर 2 वेने येतात. एक तर ऑर्गॅनिक, म्हणजे स्वतः इंस्टाग्राम ग्रो करून लोक आपल्यापर्यंत येतात, आणि एक म्हणजे पेड, म्हणजे पैसे देऊन, इंस्टाग्राम आणि फेसबुकला पैसे देऊन लोक येतात, जसं मी करते सध्या. मी इंस्टाग्रामला आणि फेसबुकला डेली फेसबुक ॲड रन करते. डेली माझ्या व्हॉट्सअपला 40-50 कस्टमर्स येतात. तर तिथे मी पैसा लावते. तर मी तुम्हाला पैसा लावायचं का नाही म्हणते, कारण तुम्ही बिगनर्स आहात, तुम्ही अजून नवीन आहात. तुम्हाला अजून कस्टमरशी बोलायचं कसं, कन्व्हिन्स करायचं कसं, सेल करायचं कसं, ह्या गोष्टीत जर माहिती नाही तर मी तुम्हाला सांगूच नाही शकत की जेव्हा तुमची कमीत कमी 10-15 हजार रुपये अर्निंग होईल, दॅट टाईम मी तुम्हाला सांगेल की फेसबुक ॲड रन करा. माझ्याकडे ॲड रनर आहे, तर तुम्हाला मी तेवढी पूर्ण हेल्प करणार आहे. बट तुम्ही स्वतः काय प्रयत्न करतायत मला हे दाखवा, किंवा तुम्ही मला दाखवा की मॅम मी कॅनवामधून असं पोस्टर बनवलं. आपल्या याच्यामध्ये कॅनवासुद्धा आहे. कॅनवा थ्रू कसं आपण पोस्टर बनवू शकतो प्रोफेशनल. जे मी टाकते ना ग्रुपला, ते सुद्धा तुम्ही लोक टाकत नाही. मी कुठून सर्च करते बरं सांगा? हे प्रमोशनल कंटेंट कंपनी आपल्याला पूर्ण देत नाही. कंपनी काय देते माहिती आहे? अर्निंग, टॉपवाल्यांची अर्निंग. आज लोकांनी किती अर्न केले आपल्या प्लॅटफॉर्ममधून. आपल्या लिगल सर्टिफिकेशनचे हायलाईट्स लावा इंस्टाग्रामला. तिथं तुम्हाला मी पाठवलेले पण आहेत आपल्या ग्रुपमध्ये, त्याचा PDF पण आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त करा प्लीज. कारण जर शिकायला तुम्ही दिवसाला 2 तास जरी देतायत ना, तर मी सांगते तुम्ही जर पूर्ण महिनाभर फक्त इंस्टाग्राम फेसबुक थ्रू कसं काम करू शकतो, आपण कसं ग्रो करू शकतो, प्रोफाईल कशी बिल्ड करू शकतो, ह्या गोष्टी जर शिकल्या ना, त्याच्या पुढच्या वेळेपासून तुमची अर्निंग होईल. बट तुम्ही जॉईनिंग केल्या जर तुम्ही अर्निंगची कुठली पण गोष्ट घ्या ना, साधं कुकिंग जरी घेतलं तरी आधी शिकावं लागतं, मग किचनमध्ये कोणी पण जातं. डायरेक्ट कधी केलं तर तुम्हाला माहिती फजिती होते. सो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लर्निंग फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही लर्निंग कराल ना, तरच तुमची अर्निंग होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्ममध्ये आल्या शक्यच नाही आहे. ओके. आणि तुम्ही असं म्हणूच नका की मॅम मी 10 लोकांसोबत जेव्हा तुम्ही बोलाल ना दिवसाला, जेव्हा तुम्ही 10 लोकांसोबत बोलाल ना, तेव्हा 1 किंवा 2 माणूस कन्व्हिन्स होतो. तर तुम्ही 2च लोकांसोबत बोलता, तर तुम्ही सांगा जो मॅम मी इतक्या लोकांना प्रेझेंटेशन प्लॅन दाखवला, हे दाखवलं, तरी लोक नाही झाले, तर नाही शक्य. दिवसाला मी 40 लोकांसोबत कॉन्टॅक्ट करते ना, तेव्हा 40 लोकांशी मी मेसेजेसवर व्हॉट्सअपला बोलते. त्याच्यानंतरून मी 10 लोकांसोबत ना कॉलवर घेते. तेव्हा कुठं दिवसाला 1 किंवा 2 जण कन्वर्ट होतं. तेव्हा कुठं माझी अर्निंग तुम्हाला दिसते ना 2,500 कधी 5,000. तर हे पण माझे एफर्ट्स आहेत. मी काम करते म्हणून माझं तुम्हाला दिसतंय. सो काम करणं फार मस्ट आहे. आणि डिमोटिव्ह नाही व्हायचं. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, पहिल्यापासून सांगितलं, माझा सपोर्ट तुम्हाला नक्की 100% असेल. बट तुम्ही स्वतः काम करणं गरजेचं आहे. तुमचे कितीही कस्टमर्स आणा तुम्ही, मला फक्त टाईम द्या की मॅम माझे एवढे कस्टमर्स आहेत, मला त्यांच्याशी तुम्ही मला वेळ द्या, माझं ते बोलणं करून द्या कॉन्फरन्समध्ये. तर तुमच्या कस्टमर्सला मी हेल्प करते ना सगळं सांगायला, तुमची क्लोजिंग मी करून देते. बट तुम्ही एवढं तर एफर्ट्स घ्या सुरुवातीला, याच्यावर तर काम करा तुम्ही. जितक्या पण कंपनीच्या मीटिंग्स होतात, मीटिंग्स अटेंड करा. सध्या काय झालं आहे माहिती आहे, सरांनी टाईम कसा, आता दिल्ली इव्हेंट नंतरून सरांनी म्हटले की जे ब्रह्मास्त्रमध्ये आहेत त्या लोकांना स्पेशल ट्रेनिंग द्यायची. ओके. सो ब्रह्मास्त्रवाल्यांसाठी ट्रेनिंग वेगळी असते. बट खूप काही वेगळं नाही आहे. हेच आपण महिन्याला ₹1,00,000 कसे कमवू. तर मी तुम्हाला ₹1,00,000 अपेक्षा मी तुमच्याकडनं नाही करत आहे. बट तुम्ही महिन्याला कमीत कमी 15,000 तरी कमवायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. ओके. बिंग अ हाऊसवाईफ. कारण कसं आहे माहिती, तुम्हाला जर वाटतं की मॅम मीटिंग देत नाही आहेत किंवा काही गोष्टींना लवकर रिप्लाय नाही मिळते, कारण माझे पण काही गोष्टी आहेत. कारण माझी छोटी बेबी आहे, तिला थोडंसं मेडिकल इश्यू आहे, तर तिच्याकडे मला 1-2 तास तिला द्यावा लागतोय.
परत माझ्या कामाला द्यायचं आहे, मला घरकामात सासू सासरे माझी पूर्ण फॅमिली आहे घरात, पाहुणे वगैरे सगळ्या गोष्टी सांभाळून मी हे काम करते. ठीक आहे. तो इतकं सिम्पल नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल ना की मॅम लवकर इंटरॅक्ट करत नाही आहेत किंवा बोलत नाही आहेत. सो असं पण मी काही ग्रुप्समध्ये आपले काही आहेत की एकमेकांशी चॅटिंग करतायत, तर डायरेक्ट माझ्याशी बोला ना तुम्ही. तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स असतील मला कॉल करा. कॉल करून सांगे मॅम अर्जंट बोलायचं आहे तुमच्याशी, जे पण काही असेल तुम्हाला. फक्त मला तुमचं काम दिसलं पाहिजे की मॅम मी इथं इथं काम केलं आहे, बट मला अजूनही काही म्हणजे कोणी रिस्पॉन्स देत नाही आहे किंवा मग कुठं काय चुकलं, तुमची प्रोफाईल कशी आहे त्यावर मी काम करेल, ते मी बघेल. तर तुम्ही या गोष्टीसाठी रेडी असाल ना, तर मी तुम्हाला 100% हेल्प करते. पुढच्या मीटिंगला मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की इंस्टाग्राम थ्रू आता लीड कसे जनरेट करायचे, कस्टमर आणायचे कसे इंस्टाग्राम थ्रू, त्याची मी पुढे ट्रेनिंग देते. ट्रेनिंग्स तर खूप आहेत. एक तर लीड जनरेशन आहे, कस्टमरशी बोलायचं कसं त्याची ट्रेनिंग देऊ शकते. ऑब्जेक्शन हँडलिंग, जर लोक म्हणतात ना माझ्याकडे पैसे नाही आहेत, मॅम हा प्लॅटफॉर्म लिगल आहे का, मग माझ्यासोबत फ्रॉड झाला तर, हे लोकांचे जे क्वेश्चन्स आहेत ना त्यांना आन्सर्स काय द्यायचं, त्याची ऑब्जेक्शन हँडलिंगची एक पूर्ण ट्रेनिंग सिरीज आहे, तेही मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुमचं मला म्हणजे सपोर्ट तुम्ही पण मला करायला पाहिजे. मी तुम्हाला 100% सांगते, जर मी 30,000 रुपये कमवते तर माझं कर्तव्य हे आहे की माझ्या टीममेटने 15,000 तरी कमवायला हवे. आणि नेक्स्ट जी दिल्लीची इव्हेंट होणार आहे, तर मला वाटतं माझ्या टीममधून 10-15 लोक तरी यायला पाहिजे. बट काम करणं मस्ट आहे. ओके. आणि खूप सारे हाऊसवाईफ आहेत ना, त्या म्हणतात की मॅडम व्हिडिओ बनवून हे गोष्टी मला जमणार नाही. तुम्हाला मी व्हिडिओ एडिटिंग पण शिकवेल की कसा व्हिडिओ शूट करायचा, कसं एडिटिंग करायचं आणि कुठलं कंटेंट टाकायचं आपण इंस्टाग्रामला, ज्या थ्रू लोक एंगेज करतील, लोक आपल्यापर्यंत येतील. म्हणजे हाऊसवाईफ लोकांना असं वाटतं की मॅम आमचा फेस दाखवून वगैरे, तर असं काही नाही आहे. आपण काय वाईट काम करत नाही आहेत. जे पण आहे ते आपण एज्युकेशन पर्पज वर्क करतोय. त्याच्यामुळे कोणीच, आता माझे पण हस्बंड आहेत, त्यांना पण ह्या गोष्टी नाही आवडायच्या सुरुवातीला, बट मी केलं कारण मला माहिती आहे इथून म्हणजे लॉस जाऊ द्या, बट वायफळ गोष्टी नाही आहेत की लोकांचं काहीतरी वेगळं होतं किंवा लोक आपल्यासोबत काही वेगळं इंटरॅक्शन करतायत. अशा लोकांना ब्लॉक पण करू शकतो आपण. आपल्याकडे आहे ना, इंस्टाग्रामला हत्यार आहे, व्हॉट्सअपला तसं हत्यार आहे की अशा फालतूगिरीज वावला किंवा फालतू व्हिडिओज, फालतू कमेंट्सला आपण ब्लॉक करू शकतो. बट तुम्ही काहीतरी करून दाखवा, तेव्हा तुमची फॅमिलीही तुम्हाला सपोर्ट करेल. जर तुम्ही जॉब करतायत ना, मी जॉबवाल्यांचं सांगते, मोस्ट ऑफ द तुमची ड्युटी आहे 7 टू मे बी संध्याकाळचे 6पर्यंत असू शकते, एवढं 12 घंटे तरी किंवा 7पर्यंत असेल. नंतर तुम्ही रिलॅक्स होऊन तुम्ही काय काम करू शकतात माहिती आहे, तुम्ही रात्री जास्तीत जास्त 2 तास तरी ट्रेनिंगवर फोकस करा. फक्त हीच ट्रेनिंग नाही म्हणते मी, यूट्यूबला फक्त जरी टाकलं ना की मी ॲफिलेट मार्केटिंग थ्रू महिन्याला 20 किंवा 30,000 रुपये कसं कमवू शकतो, इतका सुंदर प्रकारे रोड मॅप दिलेला असतो ना. मी आपल्या सरांकडनं किंवा आपल्या कंपनीकडून खूप काही नाही शिकले. मी जे पण शिकले ना ते यूट्यूब थ्रू शिकले. यूट्यूब थ्रू मी ग्रो झाली. यूट्यूबला मी खूप सारे, कारण यूट्यूब असा एक मार्ग आहे किंवा सिको ॲप आहे, तिथून सुद्धा तुम्ही काही टाकला आपल्या बिझनेसबद्दल सगळ्या गोष्टी येतील. कारण एकमेव आपलीच कंपनी नाही ॲफिलेटमध्ये काम करत. बीज गुरुकुल नाव आहे, MT आहे, लीड्स आर्ट आहे, लीड्स गुरु आहेत, फास्ट्रिक आहे, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. आपलीच कंपनी नाही काम करत आहे. सो मला फक्त तुम्ही मला स्पेशली आपल्या ग्रुपमध्ये किंवा मला पर्सनली प्रत्येकाने सांगा की मॅम मी माझा इन्स्टाचा ID बनवला. जर तुमचा ID तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी तुम्हाला प्रोफेशनल जर बनवायचं आहे, जर पब्लिक बनवायचं आहे, तर वेगळा बनवा. हळूहळू फॉलोअर्स गेन होतील. जसं तुम्ही पोस्ट करत जाल ना, तर तुमचे फॉलोअर्स पण गेन होतील. बट काम करा ना. पहिल्या दिवसापासून अर्निंगची अपेक्षा नका करू प्लीज. कारण पहिले फोकस जर तुम्ही ट्रेनिंगवर द्याल तरच तुमची अर्निंग पॉसिबल आहे. ओके. सो फेसबुकचे पण काही ग्रुप्स आहेत, तुम्हाला मी ते सजेस्ट करेल की फेसबुकचे काही ग्रुप्समध्ये तुम्ही डेली कसं प्रमोशन करू शकतात. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, तुम्ही नोट करू शकतात. जर तुम्ही बॉईज आहात तर तुम्ही फेसबुकला बेरोजगार ग्रुप आहे किंवा तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता, तर मी नाशिकची आहे, तर नाशिक बेरोजगार ग्रुप म्हणून आहे. ओके. किंवा ते LIC एजंट ग्रुप आहेत, जिथं लोक ॲक्टिव्ह, म्हणजे कसं मला माहिती आहे, जे सोशल लोक ग्रुप्समध्ये ॲड आहेत ना, तर इथं आपल्याला प्रमोशन कंटेंट टाकायचं आहे. किंवा तुम्हाला माहिती आहे ना, बेरोजगार झालं, MPSC UPSCचे ग्रुप्स आहेत फेसबुकला खूप सारे, तिथं प्रमोशन करा. लेडीजने ब्युटी पार्लरचे ग्रुप आहेत, ब्युटी पार्लर्स, परत हे मोदी केअर, तुम्हाला माहिती आहे ना, ओरिफ्लेम, हे जे ग्रुप आहे जिथं लोकांना नको ही नेटवर्क मार्केटिंग, त्यासाठी लोक ऑनलाईन बिझनेस किंवा रिसेलिंगचे ग्रुप्स आहेत. मुली ऑनलाईन शॉपिंगचं ते विकतात बघा, ते पण काही ग्रुप्स आहेत. तुम्ही फक्त टाका फेसबुकला, खूप सारे लिस्ट येतील, खूप सारे ग्रुप्सच्या हे पण येतील.
ओके. समाजसेवा ग्रुप म्हणतात. तर इतके ग्रुप्सचे नावं तुम्हाला भेटतील ना, तिथे तुम्ही फक्त जॉईन डेली 5-5 ग्रुप जरी जॉईन केले ना तुम्ही, ते ग्रुप जॉईन करून त्याच्यावर काय करायचं माहिती आहे, वर्क फ्रॉम होमचे कंटेंट टाकायचे. दिवसाला 2-3 वेळेस टाका, तिकडनं सुद्धा खूप सारे कस्टमर्स येतात. 10-15 कस्टमर तर फेसबुक थ्रू आणि 10 एक कस्टमर इंस्टाग्राम थ्रू. व्हॉट्सअपला किती कस्टमर्स आले डेली? 20 किंवा 22 कस्टमर आले. 20-22 कस्टमरपैकी तुम्ही जो प्रेझेंटेशन प्लॅन आहे 17 मिनिट्सचा व्हिडिओ जो तुम्ही सगळ्या लोकांना पाठवला, त्यापैकी काही लोक बोलतील की समजला प्लॅन, काही म्हणतील नाही समजला. जे नाही समजलं त्यांना सांगा की माझ्याकडनं एक ऑडिओ क्लिप घ्या. मी ऑडिओ क्लिपने पूर्ण समजवते त्यांना काय आहे, कुठले पॅकेजेस आहेत, कुठल्या पॅकेजमध्ये एनरोलमेंट केल्यानंतर किती. तुम्हाला स्वतःला सुद्धा हे माहिती नसेल की गोल्ड पॅकेजचं कमिशन किती आहे, डायमंड जर सेल केलं तर डायमंडचं कमिशन किती आहे, ब्रह्माचं जर सेल केलं तर किती कमिशन आहे. ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती हव्यात. ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या महत्त्वाच्या आहेत ना. जर तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल पूर्ण माहितीच नाही तर तुम्ही समोरच्याला काय सांगाल? राईट ना. म्हणजे मी सांगितलेलं पटत असेल तुम्हाला तर तुम्ही मला म्हणजे मेसेज करू शकतात किंवा व्हॉट्सअपला याला थंब देऊ शकतात तुम्ही चॅटमध्ये. कारण प्लॅटफॉर्मबद्दल माहिती पाहिजे. आपण काय करतोय ना, तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल. आणि मी आजही सांगते तुम्हाला, माझा फुल सपोर्ट तुम्हाला असणार आहे. तुम्ही जर म्हणाल मॅडम आठवड्याला 2दा मीटिंग द्या, आम्ही काम करायला तयार आहेत, तर मी माझा कसाही वेळ काढेल, रात्रीचा वेळ काढेल, दिवसा वेळ काढेल, कसाही काढेल, तुम्हाला मीटिंग देईल. पण मला वाटतं माझ्यासोबत जितक्या पण बिचाऱ्या हाऊसवाईफ आहेत ज्यांनी वर्क स्टार्ट केलं आहे, तर मला वाटतं त्यांनी खरंच थोडी का असेना तरी अर्निंग 10,000 तरी त्यांच्या घरात यायला पाहिजे. जे जॉब पर्सन आहेत, जे 25,000 रुपये कमवत आहेत, त्यांचे सुद्धा 15,000 तरी साईड सोर्सने आपल्या ह्या प्लॅटफॉर्ममधून यायला पाहिजे. आणि मला वाटतं येतीलच. कारण का माहिती आहे, जर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये जर मी करू शकते, जी सोशल मीडियाचा सुद्धा माहिती नव्हता मला, जर इंस्टाग्रामची स्टोरी कशी ठेवतात ते सुद्धा जर मला माहिती नव्हतं, जर मी करू शकतो तर तुम्ही लोक तर ऑलरेडी इंस्टाग्राम फेसबुक वापरतायत ना. वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी तुम्हाला, जेव्हा मी हा प्लॅटफॉर्म जॉईन करायचं मला कोणाकडून तरी माहिती झाली, मला काहीच माहिती नव्हतं. मी डायरेक्ट 12,000 रुपये गुंतवले त्या प्लॅटफॉर्ममध्ये, ते पण माझ्या मिस्टरांना न सांगता. माझ्या भावाकडनं अरेंज केले होते मी पैसे. इतकं टेन्शन आलं होतं, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली, माझं होईल काय पुढे. आणि जे स्पॉन्सर आहेत ना आपल्या कंपनीचे सर, ते कसे शेवटी ते CEO आहेत कंपनीचे, त्यांना इतका वेळ नाही की माझा प्रत्येक मेसेज आणि कॉलला ते उत्तर देतील. कारण मी त्यांच्या थ्रू जॉईन झाली होती डायरेक्ट. ते बोलले की मॅम बस आप मीटिंग अटेंड करो, मीटिंग में आपको समझ जाएगा. आणि माझ्याकडे तेव्हा इंस्टाग्रामसुद्धा नव्हतं. माझ्याकडे ना फेसबुक होतं. फेसबुकचा ID कसं बनवते. आणि जेव्हा मी फेसबुकचा ID बनवला तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला एवढं रागवलं की मला ह्या गोष्टी नको आहेत. ना मला इंस्टाग्राम ओपन केलं चालेल, ना मला फेसबुक चालेल. तेव्हा मला इतकं टेन्शन आलं की मला 12,000 रुपये तर रिटर्न करायचे भावाचे, तर मी कसं करणार हे काम. आणि सरांनी डायरेक्ट सांगितलं, ये पूरा काम सोशल मीडिया पे मैम, अगर आप ऑनलाइन वर्क कर रहे हो तो आपको सोशल मीडिया पे ॲक्टिव्ह होना ही पडेगा. तो विचार करा तुम्ही मी कसं केलं असेल. इवन माझ्या व्हॉट्सअपला मी माझ्या मिस्टरांना सुद्धा हाईड करून दिलं होतं, कारण मला करायचं होतं. माझा उद्देश होता की नाही, हा प्लॅटफॉर्म जर जेन्यू सांगताय, ह्या प्लॅटफॉर्ममध्ये लिगॅलिटी आहे 100%. जर सगळेच लोक कमवत आहेत, मी गुगल बघते, लोक आज लाखो रुपये इथून कमवत आहेत, दिवसाला सुद्धा लाख रुपये कमवत आहेत. मग मी डायरेक्ट त्यांना हाईड करून दिलं होतं मिस्टरांना. म्हणजे मी कंप्लीट 4-5 महिने मिस्टरांना माहितीच नव्हतं की मी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करते. फक्त मी ट्रेनिंग घेतली मग 4 महिने. प्रमोशन न करता फक्त ट्रेनिंग यूट्यूब थ्रू शिकली. इंस्टाग्रामची पहिले प्रोफाईल बनवली. यूट्यूबला मी टाकलं की इंस्टाग्रामची प्रोफेशनल प्रोफाईल कशी बनवतात, ते बनवलं शिकली. मग स्वतःचे व्हिडिओ कसे बनवायचे ते शिकली. मी सगळ्या गोष्टी शिकली. मला स्पॉन्सरने नाही शिकवलं हे. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे. जर असेल ना तर खरंच सांगते मी, तुम्ही सुद्धा माझ्यासारखी अर्निंग कराल. आज मी जेव्हा दिल्ली इव्हेंटला गेली ना, आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ. माझे जे मिस्टर स्वतःहून या प्लॅटफॉर्मला नाही म्हणत होते, ते मला स्वतः घेऊन गेले. विचार करा ना, एका वर्षामध्ये एवढं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल. कारण मी सुद्धा त्यांना फॅमिलीला सपोर्ट करते ना कुठल्या ना कुठल्या याच्या थ्रू. सगळा वेळ काढून जर मी पण करते तर तुम्ही सुद्धा हाऊसवाईफ जरी असाल ना तरी तुम्ही पण करू शकता. फक्त रडत बसू नका प्लीज. फक्त मला सांगा की मॅम, तुम्ही माझ्याकडनं प्रत्येक प्रश्न विचारू शकता की मॅम बघा माझं हे काम झालं आहे, आता पुढे कसं करायचं आहे, आता इंस्टाग्रामचं हे झालं आहे, फेसबुकचं हे झालं आहे, व्हॉट्सअपला आता कुठली स्टोरी ठेवायची आहे, मला सांगा ना, मी तुम्हाला सांगते ना. प्रमोशनचे कुठले कंटेंट टाकायचे तुम्हाला मी तेच सांगते. जर इंस्टाग्रामला जर तुम्ही स्क्रोल कराल ना तर तुम्ही या लोकांना फॉलो करा.
मोठे मोठे ॲफिलेट मार्केटर्सला फॉलो करा तुम्ही, कारण हा पूर्ण बिझनेस त्यांना कॉपी करायचा आहे. जे मोठे मोठे लीडर्स आहेत ना त्यांना कॉपी करा, ते जसं काम करत तसं आपण काम करा. मी तेच करत गेली. मी एकदा तर मला असं झालं होतं की नको हा प्लॅटफॉर्म मला नाही करायचं आहे, मला सोडून द्यायचं आहे. पण असंच मी इंस्टाग्राम स्क्रोल करता करता जे आपल्याकडचीच महाराष्ट्र संभाजीनगरची आहे तिची ना सगळ्यांनी नोट करा, कविता पारिक म्हणून आहेत बीज गुरुकुलच्या, सेम ॲपलेट मार्केटिंगमध्ये काम करते. आपली कंपनी आहे स्किल सारथी, तिचं नाव आहे कविता पारिक. महिन्याला 10 लाख रुपये मागच्या महिन्यात तिने अर्न केलेत. सिंपल मराठी मुलगी, तिच्या वडिलांचं वडापावचं दुकान होतं आणि चहाची टपरी होती. तर त्या लेडीजने सुद्धा इतक्या छान प्रकारे अर्निंग केली. तर विचार करा, जर या सिंपल साध्या मुली करू शकतात तर आपण पण करू शकतो. हा विचार ठेवायचा, डिमोटिवेट व्हायचं नाही. तुम्ही स्किल शिकायला लक्ष द्या, नक्कीच तुमची अर्निंग होईल. मला एवढंच म्हणायचं आहे. मीटिंग आता आपली 10 मिनिटात संपणार आहे मे बी, कारण मीटिंगचं ड्युरेशन आलेलं आहे. ठीक आहे, तर मी सांगितलं तुम्हाला जर कळलं असेल तर आपण अजून परत एकदा मीटिंग घेऊया. तुम्ही सांगा मला की कुठल्या सब्जेक्टवर घ्यायची, कस्टमर कसे आणायचे त्याच्यावर घ्यायची, किंवा इंस्टाग्रामची प्रोफाईल कशी बनवायची त्याच्यावर घ्यायची, ते मला कळवा. फोन फोन. तुम्ही जो सब्जेक्टला मी ग्रुपमध्ये टाकेल तुम्हाला की पुढची मीटिंग आपण कुठल्या सब्जेक्टवर घ्यायची. ठीक आहे, आपण घेऊया मीटिंग. मला वाटतं सगळेच करू शकतात आणि मी तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहे आणि करेल. जर मोनाली पाटीलचे तुम्ही मेंबर्स आहेत तर मला कमीत कमी 5 आपल्या हाऊसवाईफ आणि 5 जॉब पर्सन किंवा स्टुडंट पुढच्या इव्हेंटला माझ्यासोबत पाहिजेत. हे मी माझं स्वतःचं एक टार्गेट घेऊन चालणार आहे की तुम्ही सुद्धा महिन्याला 20,000 तरी कमीत कमी अर्निंग करायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. सो मला मेसेज करून सांगा की आहात तुम्ही रेडी अर्निंग करण्यासाठी. ओके, ओके, तर मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेल. मला वाटतं आपल्या ग्रुपमध्ये फक्त हे 5-10 लोकच आहेत जे ॲक्टिव्ह आहेत, कारण बाकीच्यांना गरज नाही आहे असं मला वाटतंय. ओके, कुणाला बोलायचं आहे? 2 मिनटं, हां माईक हे करते. हां बोला विशाल, तुम्हाला काही बोलायचं होतं. हॅलो. मॅम आम्हाला स्टार्टिंग कशी करायची त्याच्यात? स्टार्टिंग म्हणजे तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्ममधून करायची असं ना. सुरुवातीला आपल्याला इंस्टाग्राम ग्रो करायचं आहे. तर इंस्टाग्राममध्ये आपल्याला पहिले प्रोफाईल बनवायची आपली प्रोफेशनल. ठीक आहे, तर तुम्हाला यूट्यूबला प्रोफेशनल आपला जो डॅशबोर्ड आहे, सॉरी प्रोफेशनल इंस्टाग्रामची प्रोफाईल कशी बनवायची त्याचं सगळं मराठीतून जरी बोलला ना किंवा मराठीत जरी टाईप केलं ना तरी खूप छान येईल. की तिथं बायो कसा लिहायचा, आणि ॲफिलिएट मार्केटर लोकांना जो फॉलो केलं तर त्यांचा बायो सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता. किंवा तुम्ही सध्या काय करतायत की मी जॉब पर्सन आहे आणि साईड सोर्स ऑफ इन्कम जनरेट करण्यासाठी मी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे, साधं सिम्पली जरी बायो टाकला ना तरी काही हरकत नाही आहे. मग तुम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे किंवा प्रमोशनचे कुठले कुठले गोष्टी आहेत मग ते तिथं आपण इंस्टाग्रामला पोस्ट आणि रील करून टाकू शकतो. सुरुवात आपण करायची इंस्टाग्राम थ्रू. ठीक आहे, तसं मी व्हॉट्सअप मार्केटिंग तुम्हाला शिकवेल, व्हॉट्सअप थ्रू प्रमोशन कसं करायचं ते सांगेल. बट आधी आपलं इंस्टाग्राम पण साईड बाय साईड तुम्ही तिकडे ग्रो करा. ठीक आहे, जर तुम्हाला लगेच अर्निंग तुम्ही म्हणतात की लगेच पाहायला मिळालं तर तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स थ्रू तुम्ही क्लोजिंग करू शकतात. जेवढे पण आपले फॅमिली मेंबर्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत ना तर त्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकतात. ठीक आहे, बट मला तरी वाटतं आपल्या रिलेटिव्ह लोकांसोबत बोला. हा मॅम, आमचे जे इंस्टावर आहे ते आमचे फॉलोअर जास्त नाही आहे, म्हणजे आम्हाला फक्त व्हॉट्सअपवर कम्फर्टेबल वाटतं. नाही, हे बघ तुला सांगते मी, व्हॉट्सअपवर तू आपले जे इतके पण रिलेटिव्ह लोक आहेत बघ, ठीक आहे, तुमचे कॉन्टॅक्ट असेल 200 तर तुमची स्टोरी बघतात 150 लोक. ठीक आहे, तर मग हे 150 लोकांमध्ये आपण कायमस्वरूपी काम करू शकतो का मला सांग.
इथं जरी तू प्रमोशन केलं, लोक म्हटले की बाबा मी इंटरेस्टेड आहे, तर मग 1 जण आला, 2 जण आला, 3 जण आले, पण मग हे किती दिवस येतील? आपल्याला नवीन लोकांसोबत पण काम करावं लागेल ना. मग तुला सांगते ना मी, फॉलोअर्स कसे वाढतील जेव्हा डेली आपण प्रमोशनल कंटेंट व्हिडिओज टाकू ना, तेव्हा आपले फॉलोअर्स ऑटोमॅटिक गेम होतील. तुला सांगितलं मी मगाशी की इंस्टाग्रामला माझं 0 फॉलोअर्सने मी काम केलंय, तेव्हा कुठं आज वर्षभरात 60,000 फॉलोअर्स झाले माझे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा 0 फॉलोअर्स होते ना. हां, मग जेव्हा आपण प्रोफाईल बनवतो ना, तेव्हा लोकं आपल्याला व्हिजिट करतात की काय आहे बाबा, तुझी प्रोफाईल बघितली मी, वर्क फ्रॉम होमचं आहे. तेव्हा लोकं आपल्याला व्हॉट्सअप नंबर मागतात. हां, मग तेव्हा त्यांना व्हॉट्सअप नंबर द्यायचा. मग नवीन माणूस आला ना आपल्या व्हॉट्सअपला, मग ह्या व्यक्तीसोबत आपल्याला काम करायचं आहे. म्हणून म्हणते ना मी इंस्टाग्राम थ्रू ग्रो करा असं म्हणून. आलं लक्षात? मॅम ते स्किल्स हा मॅम हं, मॅम जे स्किल्स आरतीचे ते कोर्सेस असते हं, हा हं. तर ते आपल्याला भेटतात म्हणजे कुठून भेटतात? आयडी लॉगिन केला ना, त्याच्यामध्ये ॲफिलिएट ट्रेनिंग म्हणून आहे बघ वरती, ट्रेनिंगची सिरीज. येस. बरोबर ना. मग ट्रेनिंगच्या सिरीजवर फर्स्ट याच्यावर व्हिडिओ क्लिक केला की पासवर्ड मागतं कोर्सचा, 1 2 3 4 5 पासवर्ड आला की एक व्हिडिओ ऑन होतो. मग त्याच्यामध्ये आपली ट्रेनिंग आहे प्रत्येक पॅकेजची. सिल्वर झाला, मी त्याची रेकॉर्डिंग करून पाठवते वाटलं तर. तुम्ही जर अजून मी आता इथं ओपन करून दाखवणार होती पण टाइम गेला असता आपला. ते बेसिक आहे, ट्रेनिंग कशी Okay, बघायची ते. ठीक आहे. मॅम. काम तू करतोय का कोण आहेत? विशाल कोण आहे? तू आहे की ओके थँक्यू मॅम. मला एक सांग, विशाल कोण आहेत नेमके? माझा मुलगा आहे मॅडम. अरे बापरे, वाव, ग्रेट. छान. माझे पप्पा आहे ते. तू छान ग्रो करशील, मी तुला हेल्प करेल, तू पण करू शकतो इथं काम. बर का? क्लॅप फॉर यू. मला फार बरं वाटलं. नाही मॅम मला नाही करायचं, माझ्या पप्पांनाच करायचं. हा, पण तू पप्पांना गाईड करणार आहेस ना, मग छान आहे की नाही? चालते मग, चलो बाय. कसं वाटलं सेशन कसं वाटलं? मेसेज चांगला होता मॅम. ओके ओके, चला चला. आणि आता मीटिंग आपली संपणार आहे. कोणालाही काही डाऊट असेल त्यांनी मला व्हॉट्सअप करू शकतात, सांगू शकतात. ठीक आहे. ओके. ओके ओके, कोणाला काही डाऊट असेल ना तर नक्की सांगा, नक्की विचारा, तुम्हाला पूर्ण हेल्प करेल. याची काही रेकॉर्डिंग जर माझी झाली असेल तर पाठवून देईल परत. तुम्हाला काही गोष्टी जर ऐकायच्या असतील तर झालेली आहे बऱ्यापैकी. ओके, थँक्यू. आपण घेत चालू आता. मला वाटतं हा जर टाइम कम्फर्टेबल असेल सगळ्यांना तर आपण ह्याच टायमिंगला मीटिंग घेत जाऊ आता, जर सगळ्यांना ओके असेल तर. ठीक आहे, कारण मोस्ट ऑफ द जॉब पर्सन आहेत ना, त्यांच्यासाठी ठीक आहे. चलो बाय, गुड नाईट सगळ्यांना. आणि मी सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जे पण काही प्रॉब्लेम्स असतील ते माझ्याजवळ शेअर करा. ठीक आहे. आणि प्लीज काम करा. यूट्यूब खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवेल, जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर. ओके चालेल, बाय.